गुड मॉर्निंग. मी तेजस. आजचा ब्लॉग मी बनवणार आहे. आज वाहन बाजारला सुट्टी घेतली आहे. कारण असं आहे की माझा मित्र आहे किरण रंगारे नावाचा, त्याचं उद्या लग्न आहे नांदेडला. पण नांदेडला जाणं काही शक्य होणार नाही, तर त्याचं हळदीला चाललो आहे आम्ही. आज हळद आहे येवल्याला, कोपरगावच्या पुढं. आता मी चाललो आहे आणि माझा मित्र आहे, तर बघू आपण कोण कोण जातं. आता आज सुट्टी आहे तर आम्ही निघालो आहे तिकडं. बघा आमचा मित्र रोहिदास आहे. हाय भाऊ. हा रोहिदास आला आहे. तर आता रोहिदास मी आहे. बघू गाड्या रस्त्याने कोण कोण भेटतं. काय काय मी काय बनवते मम्मी बनवते आम्हाला पोहे. आम्हाला जायला टाईम होईल ना, पोचायला टाईम लागणार. तर मम्मी म्हटली काहीतरी नाश्ता करून जा. कुठे बाहेर निघायचं आपला काही पहिले लावून घेतो आपला गंध. आपल्या हिंदू धर्माची शान आहे. हा तेरेसचा मित्र आहे रोहिदास. तर चला निघू आता आपण. रोहिदास कुठे गेला बघा. अरे बापरे, रोहिदास पाहण्याचा आनंद घेतात नाही. रोहिदासनी भरपूर दिवसानंतर चोपाळ्या बसला असेल. खरं तर कसं सिटीमध्ये चोपाळे राहत नाही. नाही गावाकडं चोपाळे राहत नाही. गावाकडं मोठाले झोके राहतात. तर आजचा ब्लॉग तेरस बनवणार आहे. तुम्हाला दाखवलं तेरसनी. ते आता तेरस आणि रोहिदास निघाले. बघू तर त्यांचं काय चाललंय. कसं वाटतं रोहिदास चोपाळ्यावर? एकदम छान वाटतंय. गावात झोके खेळल्यानंतर पहिल्यांदा मस्त चोपाळ्यावर बसलोय. हो ना. गावाकडे तर काय असं बघायला भेटत नाही चोपाळा. नाही पण तो रोहिदास बघा छान छोट्या बालकाप्रमाणे मस्तपैकी चोपाळ्याचा आनंद लुटतोय. आणि तेरस ही चालली आवरावर. पाण्याची बॉटल वगैरे भरली त्यांनी. गाडी मी कालच होती तेरस. हां तर जा मग तेरस कुठे जातो बघायला. कसा आहे तसा मित्र वगैरे तेरस. आलो आहे आम्ही पेट्रोल भरायला इकडं. आता आमच्यासोबत आहे रोहिदास साहेब. ते कुठे आहे तुम्ही? सिया ऑटोला कामाला आहे. ते नाशिकची खूप मोठी कंपनी आहे. आज त्यांनी वेळात वेळ काढून हे सुट्टी काढून आमच्यासोबत आले. पण त्यांना सारखे फोन चालू आहे. आला फोन परत नाव काढतच. हॅलो. नाही सर, टेक्स्ट करतो मी. आम्ही आता पेट्रोल भरून निघालो आहे पुढं. आता आम्ही आहे मुसगावमध्ये. गेला की अविनाश आला होता. अविनाश आम्हाला पेट्रोल पंप बसून उचललाय त्यांनी. आता तो पुढे आम्ही त्याच्या मागे लहान मुलांना खेळत आहे. पण आपण बाय करून आपण पुढं किरणच्या हळदी का चाललोय. आता किरणच्या हळद वगैरे सगळी आटपली आहे. सकाळी 8 वाजता हळद होती कारण की त्यांना जायचं आहे नांदेडला. त्याच्यावर त्यांनी आवरलं सगळं. बंद करू. राहू दे का अविनाश इथं. अविनाश बरं तो काय करतोय काय नाही. मी राहू दे. आमचे किरण भाऊ आहे. किरण भाऊ यांना लग्नाच्या 8 दिवस शुभेच्छा. त्याच्याशी बोललो बरं का. त्याला शुभेच्छा द्यायचं का. अरे आम्ही लग्नाची शूटिंग करून घेतोय. अरे बाबा मोठा छोट नाही रे बाबा. असं काही नाही. तू मनाने मोठा माणूस आहे. रोहिदास लग्नाला येत नाही ना, म्हणून त्याला मित्रांच्या फोन आहे. का बरं येत नाही. चाल
अविनाशचं पण लग्न आहे मेमध्ये. अविनाश त्याच्या लग्नाच्या तारखा रोहिदासला सांगतोय. 4 वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम आहे, संध्याकाळी 7-8 वाजता हळदीचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम आहे. मग तर तुम्ही हजर राहा, सहकुटुंब सहपरिवार. किती हजार? जेवढे तुमच्या कुटुंबात असेल तेवढे हजर राहा. ओके. ते पेन घे रे, लिस्ट बनवायची टाइम टेबल. आम्ही प्रवास करून आलो, मग चाललो होतो. किरण एक रूम घेतली होती त्या रूमवरती. हा चिल्ड माणूस बघा, शोधून सापडला नाही. हा बघा, हा चिल्ड माणूस सापडला बघा आपल्या नावा. माहीत आलाय तो जेलमध्ये गेला आता. आलो इकडं किरणची रूम आलो आहे. किरणने मित्रांसाठी रूम घेऊन ठेवले. हे काही इथं भरपूर जणांच्या बॅग आहे. चांगली मोठी रूम. हे दोघं बसले इथं. अविनाश लग्नाचं नियोजन पण तुम्ही लेट आले रे खूप. केवढं आहे रे? असेल 1200 स्क्वेअर फूट आहे. मोजला होता तू? हां, टेप आणला होता का? कोणता टेप होता? आपलं मेजरिंग टेप. अरे मेजरिंग टेप मीच मोजणार आहे. कोणत्या कंपनीचा होता? मी PM इलेक्ट्रो ऑटोमध्ये जातो. नाही कंपनीत नाही विचारलं. टेप कोणत्या कंपनीचा होता? मॅन्युफॅक्चरर कोण होता? मॅन्युफॅक्चरर नाही बघितलं यार. अरे मग काय बघितलं यार किरण तू? आपलं अविनाश एवढे लवकर येऊ. टेप बघायला नव्हतं आलो रोहिदास मी. अरे मग माहिती पाहिजे ना. आपण ऍटलिस्ट आपल्या मित्राने आपल्यासाठी एवढी चांगली सोय केली आहे. बघायला तुझं म्हणणं पाहिजे. बरोबर आहे. मग? आपण मेकॅनिकल इंजिनियर, आपल्याला माहित पाहिजे. मग काय 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 केलं तू येऊन सांग बरं. एका इंजिनियरचं काय काय हे पाहिजे? हा? बरं जाऊ दे. नाही तू बोल ना, प्रेमाने बोल ना. तोंडाने खांद्यावर हात ठेवायचं काय गरज आहे? अरे पण मग खांद्यावर हात ठेवलं काय होतं तुला? अरे नाही ठेवायचा, तोंडाने बोल ना. काय अडचण आहे का खांद्याला? अरे नाही ठेवायचा. काही लागलेलं नाही. माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोच. बापरे, स्वाभिमानाला ठेचतो. मग तो एकदम कलेक्टरच्या पुढे गंमत तुझी. अरे कलेक्टर नाही रे बाबा. कलेक्टर नसलं तर बाकीचे स्वाभिमान ठेवायचं नाही का? अरे पण स्वाभिमान ठेवला पाहिजे, पण मित्र परिवार काही आहे की नाही? अरे ठेवतो. अरे कांद्यावर नाही ठेवू बस. माझ्या डोक्यावर बस आता काय. बस भाऊ बस. स्वाभिमान जपला पाहिजे, पण कुठे जपला पाहिजे रोहिदास? कुठं जपलं पाहिजे सांग ना मला. ती स्थळ कोणत्या स्थळावर जपला पाहिजे हे स्थळ सांग. स्थळाला जपलं पाहिजे सांग मला जरा. कर मार्गदर्शन. काय माहिती का? तुझ्या अंडर जिथं लोक वर्किंग करतात तिथं तुझा स्वाभिमान जपला पाहिजे. त्या वर्करने तुझ्या खांद्यावरती हात ठेवला तर मग तुझा स्वाभिमान जाऊ शकतो. मग तुझ्या खाली काम करणार लोक तिने तुझ्याकडे हात तू ठेवला. माझ्या खाली काम करेल नाही कधी? केलं नाही तुझ्या खाली काम. थांबा, ताईचा phone. कंपनीमध्ये तू कालच्या याला होता, तो वरच्या आला होता. हॅलो, तो ज्युनियर होता मला. हा का? इथे यावलेला आहे ना. बंद कर. आमचं मित्र रोहिदास आता आम्ही जेवण करायला बसणार आहे. तो आलाय, त्याला पण भूक लागली, मला पण भूक लागली. आणि बघू आता जेवण करायला बसू. तुम्हाला पण दाखवू काय जेवायला. आमच्या 2 मित्रांचे भांडण झाले. काय विषय काय होतं? काय भांडताय? विषय काहीच नाही. याला 2 खून माफ केले. हा 7 खून याच्या मागे लागला. अरे बाबा केले ना तो हे बघा, आमचे बंधू आहे, त्यांचा उद्या लग्न आहे. अभिनंदन करा. तुझं वैवाहिक आयुष्य सुखा समाधानी आणि समृद्धीचं झालं. ओके. तर आम्ही आलो तिथं. आमच्या जुन्या गप्पा चालू झाल्या आणि मी किरणला विश केलं लागलं. आणि माझ्याकडे पण विश्वास आहे तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. वैवाहिक आयुष्य तुमचं सुख समाधानी आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हो, तुम्ही करा ना. तुम्हाला पण खूप प्रार्थना की तुमच्या आयुष्य. म्हणजे अजून एक मित्र आले, अक्षय भाऊ शिंदे, अक्षय भाऊ तांबे. नमस्कार. पावले, तुम्ही कुठले? आम्हाला काय तुम्ही येणार आहे? आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि खूप लवकर आल्याबद्दल त्याबद्दल अजून अजून जास्त आभारी. अजून अरे ते मित्राला बोला ना जेवायला. अरे जेवण करून घ्या. अजिबात टाइम नका. जेवण पुढं करायचं.
इथंच घ्या घेऊन भाजी पोळी दोन गाठी पोटात टाका म्हणजे लांब अक्षरशः म्हणणं असं आहे का हॉटेलला गेल्यावर ते बाहेर जेवण करून घेऊ हॉटेलला नाही इथं घरचं जेवण करा तेवढं जीवन अरे आता तुम्ही टी व्हीला येणार मित्रांनो टी व्हीला येणार तुम्ही उद्या कंटेंट मिळवतो आमचे आधार स्तंभ आहे आमचे पण आधार स्तंभ आहे तुम्ही आपल्याला मार्गाला लावले मार्गाला लावून मीच मार्गाला लागलो आमचे झालं आमचे किरण भाऊ आता निघाले प्रस्थान करताय ते भाऊ निघाले माहेरला नाही माहेरला नाही सासरला चाललंय ना हां यार येता काही जागा नाही इकडे मागं ठेवायला चला चला चालायचंय का मला वाटलं हे करायचंय ते गाणे आम्ही तुला भावनिक आधार बरं का कोऑर्डिनेटर इकडे मंदिरात पण नाही काढायचं त्याला सांग बरं अरे तू चप्पल बदल येते मला मग नवरदेव निघणारे म्हणतो ती वाहनाची पूजा वगैरे करून घेत आहे एकदा देवीच्या हां चला चला किरणच्या डोळ्यातला असतो बांध काही आनंद म्हणजे मी येणार 2 दिवसात रिटर्न बसा किरण भाऊ काय म्हणता नवरदेव वाट लावायचं सगळे हजारला डीजेची बँडची सगळी व्यवस्था केलेली आहे डीजेची बँडची पार्सलची पार्सल घेऊन ठेवा संध्याकाळी वरात पण आहे वरातीला पण यार जेवायला राहणार आहे का जेवायला राहणार आहे ना जेवण बिवण सगळ्या प्रकारची सुविधा देव मामलेदार आता देवाला मामले नाही आहेच आम्ही नंबर 1 हो द्या ना हो मला द्या थोडं तांदळाचा झटका बसला का माणूस
गाडीतून तर येताना ट्रेन यावं लागतं. सीट बेल्ट लावा. चलो हां अंडा फुटलेलं आहे. हो बाय किरण भाई. किरणला काढून दिलं आम्ही, मार्गी लावून दिलं. आता आम्ही चाललोय अविनाशकडून पार्टी आहे आम्हाला. अविनाश म्हणलं चला तुम्हाला पार्टी देतो. मग आता आलोय अविनाशसोबत. पाच वाले 2 फ्रूट आहे बस. काय घ्यायचं? माझं घेऊ का अर्धा लिटर? हां? हर्षद बघ. हर्षद बघा तुला काय वाटलं कसं काय दिसतं याच्यात? मी म्हटलं कसं काय. वेळ नाही इथं माझ्याजवळ. हे बघा हा वेळ नसलेला माणूस. सॉरी. प्रकारे पेंट घेतलाय. तर काय नाव आहे तुझं मित्र? माझं नाव बाबूराव. हां बाबूराव यांचा मुलगा अविनाश बाबूराव साठे यांच्याकडून आज आम्हाला काय याला जिरा म्हणतात ना, जिरा गिफ्ट दिलं आहे. तर हा काय नाव मित्र माझं सकाराम. सकाराम यांचा मुलगा रोहिदास, बाबूराव यांचा मुलगा अविनाश. चल चेअर्स करतो. आजचा ब्लॉग तुमच्यावरतीच आहे पूर्ण. याच्यावरती परत परत लग्न होणार आहे, दुसऱ्या परत लग्न होणार आहे. मस्त वाटतंय. काय त्याचं नाव रे? नाही आठवलं रे त्याचं नाव. त्याला मदनलाल. नाही रे, मदनलाल ऑलरेडी आहेच फोर व्हीलर. तो बी फोर व्हीलर मध्ये येतो. तो टाकल्या का? गेरे मध्ये घे सोडून दे पाठ. हे नको जाय, नको रे नको. आम्हाला टाइम झालाय. नाही तर तुला काय घेऊन जाऊ घेऊन पुढं. मला 60 रुपये खर्च करून मला फसतो काय. नाही तो गरम होऊन जाईल. चलो. हे बघा किरण काय आहे मित्राचं नाव काय? माझं नाव बाबूराव जगताप. आपटे. अविनाश चाललाय आता. अविनाशला आम्ही दिलाय सोडून इथं. रस्त्यातच सोडून दिलाय तुम्ही यार आम्हाला. पुढं काय आहे? चटाई घे. पाणीपुरी बिनीपुरी खाता काय? नाही, नको नको. हे नको मित्र. म्हटलं याच्यातच खाली जाते. येऊ आता तो लागणार भेटू. मला सांगायला नका लावू सगळ्यांनी व्यवस्थित टायमिंग वर. हा बोल लग्नाची पत्रिका आता पाठव फक्त. पत्रिका बित्रिका पाठवली मी तुम्हाला. हा 5 अजून 3 महिने लग्न. आता पत्रिका पाठव. आज मी दाबशील माझा. तेच प्लॅन होता. ठीक आहे हळूहळू जा. हो. आणि काही अडचण असली तर मला फोन ना कर. हो सर हो ठीक आहे. येऊ का मग? ओके बाय. आणि ते स्वाभिमान कुठं जपायची ती स्थळ एका कागदावर लिहून ठेव बरं का. लोकांच्या पोणीत राहतं तुला. पाठवतो मी तुम्हाला लिहून पाठवतो. ठीक आहे चालेल. चालेल या मग. हो चला आता अविनाशला सोडले आम्ही बदापूर रोडला. आणि आमचे परमित्र रोहिदास भाऊ काळे, तसेच वाहन बाजार सिन्नर थिएटरचे मालक तेजस दादा पाचोरे हे सिन्नरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. तर चला निघतो आता आम्ही. निघालो होतो पण रोहिदासला शूज दिसले. रोहिदास म्हटलं शूज घ्यायचे. म्हटलं चला आपण शूज बघू आता मस्त ते कसे आहे काय काय आहे. हे नॉटचे नको, मला नॉटचीच पाहिजे. नॉटचेच पाहिजे का? मग नॉटचे तुला घ्यायचे असेल ना रोहिदास, तुला सांगू का? कितीला आहे? कोणते पण 450 का? जीन्स पे फॉर्मल पे सादे कपड़े पे कैसे भी चला ऑफिस टाइम में होगा ना वो। हाँ नहीं वो बहुत बड़े साहब है ना, महिंद्रा का प्लांट है नासिक का। नहीं, मैं वो दे- बता रहा हूँ ना भैया ऑफिस टाइम में भी चलता है वो। हाँ वो कैसा है, महिंद्रा के 3 प्लांट देखते हो उसके लिए ना। जिससे छोटा चाहिए छोटा नहीं है। नहीं भाई आपको कंफर्टेबल लग रहा है क्या? कंफर्टेबल लग रहा है ना, तो आगे उंगलियां विंगलियां टेढ़ी नहीं होती ना? नाही नाही, अरे एकदम मस्त आहे.
हाँ कोई 10 दिक्कत नंबर मांगा भाई 10 ही दिया मतलब हाँ नहीं बराबर है ना वो क्या है, उनको ना दिन भर फिर ना घूमना पड़ता है सर इस प्लांट से उस प्लांट तक इसमें थोड़ा डिझाईन आलं केले शूज घेतले आता निघालो आम्ही परत सिन्नरकडं कसं असे छोटे छोटे टप्पे घेतले पाहिजे बरं का लॉंग ड्राईव्हला गेलं ना तर आपण गाडी चालवून चालवून थकून जातो आणि जास्त खूप दिवसानंतर आपला फिरण्याचा योग हां खूप दिवसानंतर आम्ही फिरलो जवळपास किती दिवसानंतर जवळपास 3 दिवसानंतर आम्ही बाहेर चाललो एक सोबत 3-4 दिवस झाले पण 3-4 दिवसापूर्वी आपण भेटलो होतो तिकडे गेलो होतो नंदुरबारला 3-4 दिवस झाले असेल त्याला 3-4 दिवसानंतर आम्ही जवळपास सोबत आलो आहे तर आता जातो आम्ही आणखी थोडंसं पुढं निघतो आम्ही निम्मेराचे झालो होतो मग रोहिदास बोलला का मला पण गाडी चालवायची म्हटलं तर बस बोलतो पण डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह पण मी तर ड्रिंक केली रे हा ना आमचा मित्र आहे त्यांनी ड्रिंक केली पण मी जिरा drink केली बरं का. मगाशी तुम्ही जे बघितलं त्यांनी जिरा ड्रिंक केली तर आता ड्रिंक केली त्याच्यामुळे तो व्यवस्थित गाडी चालवतोय ड्रिंक नसती केली तर त्याला गाडी डावल्या पट्ट्यानीच त्याच्या स्पीडने जाताना दिसू राहिले हा आम्ही आलो आता आपल्या घराशेजारी घराच्या जवळच आहे आपल्या कच्च्या रस्त्याला लागलोय ते रोहिदास भाऊ आहे. आम्ही मध्ये एका ठिकाणी चहा नाश्त्याला थांबलो होतो चहा नाश्ता झाला आता आम्ही पोचलोय आता रोहिदास शेटला की नाही. त्यांच्या घरी प्रस्थान करतील अजून पोहोचलो नाही अजून 150 मीटर अंतर बाकी 150 नाही 50 मीटर आहे ओके 25 मीटर 25 मीटर राहिलं आता 10 मीटर राहिलं 5 मीटर 3 मीटर 2 मीटर 1 मीटर आलो बरं का घरी आता आपण हे बघा इथं गाड्या लावले कोणाच्या तरी हे 2-3 गाड्या लावले ही हिरवी गाडी माझी घरी हे कोणाच्या तरी गाड्या लावल्या त्या काढून गेल्या त्यांना